धरण तुमचं मरण आमचं, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अलमटी धरणाची उंची वाढवणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा प्रचंड घोषणाबाजीत शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उदगाव येथील अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले। दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटापासून वाचण्याकरिता अलमटी धरणाची उंची वाढवू नये या प्रमुख मागणीकरिता सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने रविवारी चक्काजाम आंदोलन झाले। यावेळी महाराष्ट्र शासनाला जाग आणण्याकरिता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। तसेच 22 तारखेच्या केंद्रातील बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा आणि कोल्हापूर हायवे रोखण्याचा इशारा यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून देण्यात आलाय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी आणि पूरबाधित नागरिकांच्या वतीने कोल्हापूर सांगली रस्त्यावरील अंकली टोल नाक्यावर अलमटीची उंची वाढवण्याच्या विरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनात बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, केंद्र शासनाला जाग आणण्याकरिता राजकारण बाजूला ठेवून महापुराच्या संकटापासून वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत। प्रतिवर्षी उद्भवणारे हे संकट मोठे आहे। 22 मे रोजी केंद्रीय मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीपूर्वी राज्य शासनाने अलमट्टी उंची वाढीबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाचा वडनेरे समितीचा अहवाल आम्हाला मान्य नाही। अलमट्टीचा विसर्ग केल्याशिवाय महापुराचा धोका टळणार नाही। दोन्ही राज्याने समन्वयाची भूमिका घेणं गरजेचं आहे असे सांगून नदीपात्रातील अतिक्रमणाबरोबर गाळही उपसणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय। सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवानांचे प्रत्येकी राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत। आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलाने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली आणि त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय असे प्रतिपादन आमदार सुरेश खाडे यांनी मिरज येथे तिरंगा यात्रेचा समारोप करताना केले। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मिरजेत भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती। मिरजेतील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरजेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली। या तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद, भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ, एनसीसीच्या गणवेशातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी चौक येथून गणेश तलाव, सराफकट्टा, लक्ष्मी मार्केट, किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली आणि येथे तिरंगा यात्रेचा समारोप झाला। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असताना रविवारी पहाटे जोरदार पावसाने धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील बहुतांशी भागात वादळी वारा, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेच सुरू झालेल्या पावसाने शेतासह रस्त्यांवर पाणी झालं होतं। दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। दरम्यान पावसामुळे खरीपाची मशागत थांबल्याचंही चित्र पाहायला मिळालंय। 4 दिवसांपूर्वी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता, त्यानंतर 2 दिवस ढगाळ वातावरणासह उष्म्यात वाढ झाली होती। शनिवारी पावसाने उसंत घेतल्यानंतर रविवारी पहाटेपासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पश्चिम भागातील वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यातील अनेक गावात पहाटे जोरदार पावसाने धुमाकूळ घातला। वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची, बागणी, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, कनेगाव परिसरात चांगला पाऊस झालाय। मिरज पश्चिम मधील दुधगाव, कवठेपिराण परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले। पावसाचा जोर मोठा असल्याने शेतात पाणी साचल्याचं सकाळी दिसत होतं। सांगली शहर परिसरातही चांगल्या पावसाने हजेरी लावले। पहाटेच्या वेळेत पाऊस झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही। सकाळी अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र होतं। पावसाच्या पाण्याने नाले ओसंडून वाहत होते। शहरातील मुख्य रस्त्यांवरही पाणी साचले।
शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणांची विशेष मोहिमेत पुणे विभागात शिराळा गटविकास अधिकारी तसेच जतचे बाल संरक्षण अधिकारी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी या कार्यालयांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। राज्य शासनाच्या वतीने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवली होती। राज्यातील 358 तालुक्यातील 10,000 शासकीय कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। यात पुणे विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुकास्तरीय कार्यालयांची नावे आज जाहीर झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावेही जाहीर केलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिराळा पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच जतचे बाल संरक्षण अधिकारी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनी विभागात पहिले स्थान मिळवलं। वन परिक्षेत्र अधिकारी गटात शिराळा कार्यालयाने तिसरं स्थान मिळवले। बाल संरक्षण अधिकारी कार्यालय गटात जत कार्यालय प्रथम आले तर सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय गटात इस्लामपूर कार्यालय तिसरं आलंय। अलमटी धरणाची उंची वाढवण्यास सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होत असून या संदर्भात बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला कृष्णा महापूर नियंत्रण समितीला निमंत्रित करण्यात आल्याचे समन्वयक सर्जेराव पाटील यांनी सांगितले। सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ञांनी काढला आहे। या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावं लागतं। परिणामी 1.5 ते 2 महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोट्यवधींचं नुकसान या महापुरामुळे होतंय। अलमटी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो, त्यामुळे सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसतोय। याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमटी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे।